सगळ्यांना आज GSTचा 9वा वर्धापन दिवस होता. त्या अनुषंगाने इथं GST डिपार्टमेंट छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जालना स्टील इंडस्ट्री आणि भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांना रिप्रेझेंट करताना मला भेटलं होतं. आज डिपार्टमेंटकडनं याच्या सगळ्या टॅक्स पेयर्सना ज्यांनी मागच्या वर्षी टॅक्स मोठ्या प्रमाणात डिपॉझिट केलेलं आहे त्यांचं सत्कार करण्यात आलं. हा एक उपक्रम डिपार्टमेंटकडनं राबवला गेला. त्याच्यामुळे डिपार्टमेंट, सरकार आणि उद्योग यांच्यामध्ये विश्वासाचं नवीन धोरण सुरू होतं आहे. टॅक्स डिपार्टमेंट म्हणलं की रेट्स आणि काहीतरी नोटिसेस असं आपलं नेहमीचं धोरण असतं. त्याला आज फाटा फोडण्यात आलेला आहे आणि नवीन पद्धतीने उद्योगाला भारताच्या या विकसनशील प्रवृत्तीत समाविष्ट करून घेण्याचा जो हाचा प्रकल्प होता हा अतिशय सुंदर होता. आणि मी जालना स्टील असोसिएशन आणि भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांच्या वतीने सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार. सेंट्रल एक्साईज आणि GST याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? जुन्या काळी जो डिपार्टमेंट होता त्याला सेंट्रल एक्साईज संबोधलं जायचं. आता त्याचं परिवर्तन हा सेंट्रल GST याच्यात झालेला आहे. तोच डिपार्टमेंट GSTच्या इम्प्लिमेंटेशननंतर त्याचं नाव GST डिपार्टमेंट म्हणून करण्यात आलं. फंक्शनिंगमध्ये काही डिफरन्स वगैरे पडला आहे का? डिपार्टमेंटचं हाताळणी याच्यात फार मोठ्या प्रमाणात बदल उद्योगाला जाणवत आहे. जसं आता आपण साहेबांच्या तोंडात नाही ऐकलं, 99% उद्योग यांनी सकारात्मक दर्शवली GSTच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. स्वाभाविकच आहे की डिपार्टमेंटचं जो नुसतं नाव करून नाही झालेलं आहे, त्यांच्या व्यवहारातसुद्धा बराच चेंज दिसतो. सर, आज भाग्यलक्ष्मी स्टीलला पुरस्कार पण मिळाला आहे. काय सांगाल याच्यावर? काय भाग्यलक्ष्मी स्टील मेकर्स ऑफ पोलाद, आम्ही पोलाद या नावाने सगळी बनवतो. आमच्या मागच्या वर्षीचा जो टॅक्स कलेक्शन आहे त्या अनुषंगाने आम्हाला एक पुरस्कार देण्यात आलं. याच्यात आमच्या सगळ्या कर्मचारीवर अकाउंट डिपार्टमेंट, फंक्शन डिपार्टमेंट, आमचे सगळे सप्लायर्स, आमचे सगळे कस्टमर्स, ऑडिटर्स या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. त्या सगळ्यांचंसुद्धा मी इथं फार मोठं आभार मानतो आणि असंच प्रयत्न प्रत्येक वर्षी करत राहणार याबद्दल आम्ही खात्री करतो.